सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी श्रद्धा जी रेसिपी स्टेप मध्ये तुमचं स्वागत करत आहे. टरबूज खाऊन झाल्यानंतर जे हे साल तसंच राहतंय ते टाकून न देता मुलांना आवडणारा असा पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्या पदार्थाचं नाव आहे टूटी फ्रुटी. तर टूटी फ्रुटी तयार करण्यासाठी आपल्याला हे टरबूजाचे साल लागणार आहे. ही चाकूच्या साहाय्याने मागची बाजू कापून घ्यावी लागणार आहे. या पद्धतीने मी मागची हिरवी बाजू काढलेली आहे. आता याचे आपण बारीक काप करून घेऊया. अशा पद्धतीने मी बारीक काप करून घेतले. आता मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवते. तर छान अशी उकळी आली. त्यामध्ये आता आपण हे काप जे केलेत ते टाकूया. 10 मिनिटं झालेत. हे आपले काप छान असे शिजलेले आहेत. हे आता आपण पाण्यातून काढून घेऊया. हे पहा, हे आता आपण काढून घेऊया. कढईमध्ये मी 1 वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी साखर घेतल्यामुळे यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकते. आपण पाण्यामध्ये फक्त साखर विरघळून घेणार आहे. याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाहीये. पाण्यात साखर पूर्णपणे विरघळली आहे. यामध्ये आता आपण ह्या फोडी टाकून घेणार आहे. 10 मिनिटं झाकण ठेवून आपण हे शिजून घेऊया. 10 मिनिटं झालेत. गॅस बंद करू. थंड झालेला आहे. आता आपण यामध्ये खायचा जो रंग असतो तो टाकणार आहे. तर माझ्याकडे इथं 2 रंग आहेत, एक पिवळा आणि एक लाल. तर या पद्धतीने मी 2 याच्यात ह्या फोडी काढून घेतल्यात. तर आपण पिवळा रंग टाकणार आहोत. हे हलवून घेते मी. आता पिवळा रंग पूर्ण मिक्स झालाय. दुसऱ्या भागामध्ये आपण लाल रंग टाकणार आहोत. दोन रंगाच्या टूटी फ्रुटी इथं तयार झालेल्या आहेत. हे पिवळ्या कलरचं आणि हे लाल कलरचं. आणि 2 तासानंतर यामध्ये जो साखरेचा पाक आहे तो आपण काढून ठेवणार आहे. 2 तास झाले. ह्या पाकातून आपण हे टूटी फ्रुटी काढून घेऊया आणि एका ताटात पसरून ठेवू. पण लाल रंगाचे सुद्धा टूटी फ्रुटी एका ताटामध्ये पसरून घेणार आहोत. पिवळ्या रंगाची आणि लाल रंगाची टूटी फ्रुटी ताटामध्ये पसरून ठेवली आहे. आणि ही उन्हामध्ये ठेवली आहे. आता ही टूटी फ्रुटी तुम्ही अशी देखील खाऊ शकता. आणि वाळवून जर घेतली आपण ती तर ती जास्त दिवस टिकते. आपल्याला छान अशी स्टोर करून ठेवता येते. पहा, 1 दिवस उन्हामध्ये ठेवल्यानंतर आपली ही टूटी फ्रुटी थोडीशी कोरडी झाली आहे. ह्याच पद्धतीने आपण उन्हामध्ये वाळवायची आहे. जर जास्त आपण कडक जर केली तर तिचा गोडपणा कमी लागेल. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा. दुकानात मिळते त्याप्रमाणेच ही आपली टूटी फ्रुटी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. माझ्या दोन्ही मुलांना ही रेसिपी खूप आवडली. तुम्हालाही नक्की आवडेल, तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. तर ही उन्हाळा स्पेशल रेसिपी करून बघा. माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.